गलियन बारे सिंड्रोम आल्यापासून IVIG म्हणजेच इंट्राव्हेनस इम्युनोग्लोब्युलिन जी खूप चर्चेत आहे, ते गलियन बारे सिंड्रोमच्या ट्रीटमेंटमध्ये आपण यूज करतो. पण फक्त आपण ते गलियन बारेच्या ट्रीटमेंटमध्येच यूज करतो का, तर असं नाही आहे. तर आमची पेडची पोस्टिंग चालू होती, तर तिथं दुसऱ्या पण भरपूर केसेस बघितल्या मी की जिथं IVIG आपण यूज करतो. तर मोस्ट कॉमनली GBS मध्ये पण यूज करतो, त्यानंतर कावासाकी डिसीजमध्ये यूज करतो आपण, त्यानंतर मल्टीफोकल मोटर न्यूरोपॅथी या डिसीजमध्ये पण यूज करतो. त्यानंतर आपला CLL आहे, ब्लड कॅन्सर म्हणजेच क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया, तर त्याच्यात पण आपण यूज करतो. पुन्हा CIDP म्हणून एक असते, म्हणजे क्रोनिक इन्फ्लॅमेटरी डिमायलेटिंग पॉलिन्युरोपॅथी, ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये पण आपण यूज करू शकतो. पुन्हा 6वं निओनेटल जॉन्डिस, म्हणजे बाळ जन्माला त्यात जो कावीळ होतो त्या निओनेटल जॉन्डिसच्या ट्रीटमेंटसाठी पण आपण IVIG यूज करतो. शेवटचं म्हणजे ITP म्हणजे इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युराज, ह्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये पण आपण IVIG यूज करतो. तर फक्त GBS मध्ये यूज होत नाही, हे असे भरपूर यूजेस आहेत. पेड्समधले हे सगळे आहेत जे सांगितलेलं तुम्हाला, कावासाकी डिसीज, CLL, क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया, किंवा तुमचा ITP असेल, इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा किंवा निओनेटल जॉन्डिस. तर हे लक्षात ठेवा, ॲज अ मेडिको म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की कुठं यूज होतं IVIG.